मज होत कावी पत्ती मज होत कावी पत्ती पांडुरंग राहो चित्ती पांडुरंग राहो चित्ती पांडुरंग राहो चित्ती पांडुरंग राहो चित्ती तुकोबरा विठ्ठल विठ्ठल 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 आज 3-4 योग तरी एकत्र आलेले आहे. 5वा बघू आता शेवटी 8ला तर बघूया. एक म्हणजे आज आपली नित्योपासना शनिवार आहेच, त्यामुळे त्या अर्थाने उपासनेचा दिवस म्हणून आणि आज बीजही आलेली आहे. तुकोबांची बीज ही अत्यंत एक संस्मरणीय वर्षातला एक अत्यंत संस्मरणीय आणि पवित्र दिवस. तोही आज योगाने शनिवारीच आला आहे. आपल्याला आठवत असेल तर गेल्या वर्षी त्यावेळेला तुकोबा संकीर्तनाची सांगता केली, फक्त ती त्याच्या आधीच्या शनिवारी करावी लागली. बीज त्या दिवशी नव्हती, बीज नंतर होती. सेवा रुजू करून घेतली त्यांनी आणि यावर्षी बीज शनिवारी आणून दिले. त्यामुळे त्याची कृपा आहे. आणि 3रा योग गेल्या वर्षीचा जो होता तो आपल्या लक्षात असेल, ज्यांनी पाहिला आहे त्यांना कल्पना आहेच. तेव्हा ही बीजची जी सांगता जरी शनिवारी झाली तरी मंगळवारी बीज होती आणि तिकडे ध्यानानंतर त्यांच्या कृपेची पालवी फुटली होती ती बीजेच्या दिवशी. तेव्हा त्याला आज 1 वर्ष झालं. तोही योग आज आहे. 3 योग आज आलेले आहेत. आणि 4था आहे तो म्हणजे फार आपल्यासमोर कदाचित नसेल, पण महत्त्व म्हणून जास्त तितकंच म्हणजे साधकाच्या दृष्टीने तितकंच महत्त्व असलेला योग म्हणजे शारकांची समाधी त्यांनी बीजेला घेतलेली.
गुरुदेवांच्यावरचे एकनिष्ठ आणि आत्ता 86पर्यंत ज्यांनी परंपरा चालवली त्यांची आज समाधीला 32 वर्ष आत होतात. तेव्हा आणि त्यांनी तुकाराम बीज सुरू झाली आणि पहाटे दासबोधाचं वाचन सुरू झालं. कारण त्यांच्या पद्धतीनं त्यांनी निरोप निर्वाह सगळं आधी केलं होतं. हे अधिकारी महापुरुष असतात, तर त्या अर्थाने चरक कामानं त्यांनी ते केलं होतं. तर त्या थकल्या असं वाटत होतं की यांचे देह ठेवण्याचा दिसतो आहे रात्रीचा. तेव्हा विजेचा दिवस उजाडायला त्या थांबल्या आणि आपल्याला कल्पना आहे की 12 अभंगांच्या वेळेला इथे विषय झाला आहे. 12 अभंग तिथं नित्योपासनेमध्ये वर्षानुवर्ष आज म्हटले जातात, चिंतन केलं जातं. तर आणि दासबोध हा नित्यक्रम अभ्यासाचा आहे तिथला. तेव्हा दीर्घसूचने आधी वरते समास चालू होता. वाचन सुरू केलं कोणीतरी की आपण महंत लक्षणाचा समास होतो. वाचणारी माणसं तितकी निष्ठीच होती, त्यामुळे त्यांनी महंत लक्षणाचा समास काढला आणि त्यांच्या ह्या विजेच्या पहाटेच्या वेळेला ही दीर्घसूचनेने आधी वरते आणि सावधपणे तर्क प्रबळे. तर ह्या जो सावधपणे तर्क प्रबळे आणि दीर्घसूचनेने हे जे आधीचं म्हटलं होतं दीर्घसूचनेने आधी वेळे, हा ही उभी म्हटली आणि त्यांनी शेवटचा श्वास सोडला. त्यानंतर असं फक्त त्यांना राहुलनी तेवढा समास तेवढा पुरा केला आणि काय झालं ते सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. असा तो समाधीचा दिवस आहे, तोही भिजेलाच. त्यामुळं ते एक मोठं आपल्यासमोर उदाहरण आहे, ज्याचा आपण आपापल्या परीनं ज्यांनी कोणी अभ्यास केला असेल त्यांनी केलाच असेल. केला नसेल तर त्याला आजच्या दिवसाचं महत्त्व एवढ्यासाठीच आहे की नुसतं समाधीचा दिवस म्हणून नव्हे, तर आजच्या दिवसाच्या संदर्भात किंवा तुकाराम महाराजांच्या संदर्भात महाराजांनी जे सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं म्हणून आहे की तुकोबांचे अभंग अभ्यास हवेत, जीवन अभ्यासावं. ते सगळं जीवन त्या अभंगात आहे. अगदी साध्या प्रापंचिक अडचणी ज्या आपल्याला असतील नेहमी असं वाटतं आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यात वाटतं की ते त्यामुळे परमार्थ जमत नाही, अमुक नाही तमुक नाही, एकाग्र होत नाही, लक्ष लागत नाही, नामात क्वालिटी नाही, अमुक नाही, जे काही सगळं असतं ह्या सगळ्या अडचणींपासून ते थेट अगदी अणुरणीया धोकडा तुका आकाश आवडा हे जे आहे किंवा आनंदाचे लोही जे आहे तिथपर्यंत त्यांनी लिहिली की साधकाच्या सर्व अवस्था त्यात येतात. आपल्या प्रवचनामध्ये ही ओळ येऊन गेली. तर साधकाच्या सर्व अवस्था त्याच्यात येतात म्हणून तुकोबांचे अभंग नित्य अभ्यासावे आणि समोर असावेत. अनेक टप्प्यातले अभंग अर्थातच त्यात येणार, कारण साधकाच्या अवस्थेत म्हटल्यानंतर त्याच्या हे सगळ्या प्रकारच्या अवस्था त्याला येणार आणि त्यांचे सगळा परखडपणा आहे, मवाळपणा आहे, आपण खूप बघितलं आहे. त्या अर्थाने विनवणीचं आहे, संतांना केलेल्या विनवण्या आहेत, पांडुरंगाला केलेल्या विनवण्या आहेत, निर्धाराचे असंख्य अभंग त्यात बघितलेले आहेत. कारण यामध्ये सगळ्यात कण्याचं काम जर परमार्थात काय असेल तर निर्धारच. निर्धार आणि सातत्य त्यामुळे निर्माण होणार हे परमार्थातला कणा आहे. तो ज्याला जमला आहे त्याला काहीतरी जमलेलाच, जमण्याची पुढे शक्यता आहे. त्याच्याकडे निर्धार कमी आणि सातत्य कमी, त्याची वाटचाल अडते. तर किंवा रेंगाळते म्हणा, अनेक वेळेला सुटते सुद्धा. तर ते सगळा कणा त्यांच्या त्या अभंगातून व्यक्त झालेला आहे. आपण त्यासंबंधी अनेक अभंग पाहिले. तुकोबांच्या कृपेनं त्यांचं संकीर्तनही चालू होतं, आपल्याला माहितीच आहे. अनेक अभंग येऊन गेले त्यात. तर हे शारकांच्या संदर्भात का बघायचं, तर जसं प्रापंचिकाला प्रतिकूलतामध्ये परमार्थ करायचा आहे, त्यात त्याला तो न गुंता कर्तव्य करूनही पुन्हा आपलं ध्येय साध्य करायचं आहे, ही जी परिस्थिती आहे तर तशी त्यांनी स्वतः अनुभवलेली आहे आणि समोर आहे. त्यांचा पारमार्थिक अधिकार ज्यांना कळला त्यांना कळला, पण त्यांना कळलाच तो विषयच नाही. पण सहज बाहेरून कळून न येता अत्यंत सगळ्या बाजूनी प्रतिकूलता असताना, आपली कर्तव्य सगळी असताना समोर त्याने तो ती करत आणि इकडचं कुठल्याही अनुसंधानाची बैठक न सोडता हे सगळं ऐन प्रपंचामध्ये केलं. आणि ते कसं केलं ते आपल्याला, म्हणजे मी आज की त्या चरित्रावर म्हणून बोलत नाही, पण त्यांचा संदर्भ आहे, एवढी गोष्ट खरी आज. आणि ते जसं एक, आणि त्यात तुकोबांचं प्रेम पण आहे.
त्यांनी दाखवलेला मार्ग पण त्यात प्रतिबिंबित झालेला आहे, त्याचा आपल्याला काहीतरी लाभ हो. तर या दृष्टीनं आज समोर विचार आहे काय आहे की हे निर्धाराचं काम आहे. उदाहरणार्थ तर परमार्थ निर्धाराशिवाय काय होत नाही, खरं आहे. निस्संदेह झाल्याशिवाय परमार्थ होत नाही, हे तितकंच खरं आहे. हे सगळं जे काय आहे तर त्याचा शेवट अगदी कशात असेल तर जे दासबोधात म्हटलं जातं, आशाही धरू नये जीवित्वाची. हे सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, हे जे आहे तेच पुन्हा एका वेगळ्या शब्दात परत एकदा स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आशाही धरू नये जीवित्वाची. त्या अर्थाने तिथपर्यंत ज्याची करण्याची तयारी आहे त्याला त्या अर्थाने सोपं आहे. कारण बाकीच्या मधले स्टेशन त्याच्या दृष्टीने लागतात, पण तो थांबत नाही, रेंगाळतही नाही, उतरतही नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही. प्रपंचाचं मूल्य बरोबर करणं हे परमार्थातले मर्म आहे. प्रपंचाच्या गोष्टी तर होणारच, प्रत्येकाच्या विषयात हे नाही ते नाही ते काय तरी होतच असतं. ते जे काय होतं त्याला मी मूल्य किती दिलं आणि माझ्या नामाला परमार्थाला गुरुनं मूल्य किती दिलं ह्याच्यावर त्याची वाटचाल अवलंबून आहे. तर या अर्थाने आपण अनेक प्रकारचं त्यांचं पाहिले. आता तसे ते मऊ मिळावून आम्ही विष्णुदास, हेही तितकंच आहे. हे एका बाजूला आहेच, किती मवाळपणे सांगावं तर त्यांनी सांगावं अशी परिस्थिती आहे. आणि कठीण वज्र असं भेदू आहे हेही तेच आहेत. त्यामुळे त्यातले कित्येक अभंग आपण पाहिले नाहीत, कारण एवढा फटकळपणा आपल्याला झेपणारा नाही आहे. जे कोरडे ओढलेले आहेत ते झेपणारे नाही आहेत, असंही काही आहे. पण ते खरं आहे याबद्दल मत नाही. कारण ते काळाच्या, जसं काळं घालू पायातळी समर्थ म्हणाले तसं काळं घालू पायातळी असं करून ते टिकून आहे. नुसतं इंद्रायणीतून वर आलेलं नाही, ह्या सगळ्या लोकगंगेतून वर आलेलं आहे. पुलवाण्याचे तसं ती लोकइंद्रायणी आहे, जसे लोकगंगेतून तरलेले आहे ते, तर ते तसंच्या तसं तरलेलं आहे आणि आजही तसंच्या तसंच लागू पडतं. आणि ते सर्व विषय जे म्हणून आज समाज जीवनाचे अंग असतील तर त्याच्यात सगळ्यातल्या जे आपल्या घरातल्या घरगुती प्रसंगापासून ते एखाद्याचा व्यापार, एखाद्याचा व्यवसाय, आता त्यांचा तर व्यापार व्यवसाय आपल्याला माहितीच, तर ह्या सगळ्यापर्यंत त्याची व्याप्ती त्या अभंगांची आहे आणि त्यातल्या अनुभवांची आहे. आणि ते पुन्हा भगवंत न सोडता सगळं आहे. तर हे त्यांना न सोडता कसं साधलं, त्यासाठी काय निर्धार त्यांच्याकडे असेल आणि त्यांनी त्याचा उच्चार कोणत्या शब्दात केला असेल. तर एरवी आपण थोडं तसं पाहिलं. आता स्वहितासाठी त्यांनी कोणता निर्धार केला आहे त्याची थोडी सुरुवात करून बघू आणि थोडक्यात बघायचा प्रयत्न करू. या शब्दांचं महत्त्व किंवा मोल काय आहे ते आपल्या जीवनातला परमार्थाचं मोल बघितलं की लक्षात. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. पांडुरंग राहो चित्ती. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. पांडुरंग राहो चित्ती. पांडुरंग राहो चित्ती. पुढचं बघायला थोडी पार्श्वभूमी लागेल म्हणून थांबलो. पुढची वेळ बघायला. मज होतं का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. तर आमचं तर सगळं असं आहे की सगळी अनुकूलता असल्यानंतर झाला तर परमार्थ. आता उकडते, समजा फॅन लागला तर मग नामाकडे लक्ष लागतं. उकडत असले घामाच्या धारा लागल्यात त्यामुळे नाम होत नाही. सारखी तळमळ जेवायची होती आहे, बरोबर आहे. शारीरिक दुःख आहे, आता ते म्हणायचं आहे का कशाचं आहे का उशिराचं आहे का कशा काय ते सांगता येत नाही, कशाच तरी आहे. तर ह्या विपत्तीमध्ये त्यामुळे ते होत नाही. त्यांचं म्हणणं आहे असे मज होतं का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. तो त्यातला म्हणजे त्यातलं जे नाम आहे ते माझं हलणार नाही, ते हलू नये ह्यासाठी विपत्ती असली तरी चालेल. किंबहुना विपत्तीतच परमार्थ आजपर्यंत जास्त झालेले आहेत. इकडच्या परमार्थाचे ठेवण आपल्या नेहमीच्या कसे आहे की बाबा एकदा आधी कोणाला देव हवा अशातला काही भाग नाही मुळात. ते म्हणतात ते आणि कशाला, हे चाललं एवढा प्रपंच आम्हाला बाद आहे.
त्यानं डोकं पिकलंय, ते रात्रंदिवस आम्ही हे हैराण झालोय, 10 तास काम करतोय, 12 तास काम करतोय, आणि कुठं आणि देवाचं काय. म्हणजे ही एक अवस्था आपल्याला माहितीच आहे. दुसरी अवस्था आहे, ती पण आहे, पण ती कशी आहे की प्रपंच अनुकूल पाहिजे, पैसा अनुकूल पाहिजे, घरातली माणसं अनुकूल पाहिजेत, नंतर बाकीचे प्रतिष्ठा अनुकूल पाहिजे, मान पाहिजे, जे जे काय बाहेरचं सगळं ते मात्र सगळं हवंच. आणि त्याच्याबरोबर देवही हवा. महाराज जे म्हणले की देव हवाच असं नाही आहे, देव हवा आहे, त्यामुळे तो मिळत नाही. प्रपंच हवाच आहे आणि तो सहजपणे आतून येतोय, त्यामुळं त्याच्यासाठी वाटेल ते मनुष्य करायला तयार आहे, कष्ट कसलेही करायला तयार आहे, कितीही वेळ गेला तरी चालेल, त्रास झाला तरी चालेल, कारण तो हवाच आहे. आणि देव मात्र हवा आहे. तो हवा आहे तो कशासाठी, यात काही कमी जास्त पडते जे आपल्या आटोक्याबाहेर आहे, परिस्थितीत असो नाही तर घरात असो, ते जे काही आटोक्याबाहेर आहे ते फक्त त्यांनी सावरून घेण्यासाठी, कारण त्याच्या सत्तेशिवाय ते सावरून जाणं शक्य नाही, हे कळतंच कुठेतरी. तर ते जे सावरले ते त्याच्यासाठी तो हवा आहे. तेव्हा देव हवा आहे म्हणजे वेळ पडलीच तर पूजा राहील की जेवण राहील, नाश्ता पाणी राहील का जेवण पूजा राहील, असा विचार केला तर तो म्हणेल गडबडीत काय ना, पण नाश्ता करून जाऊया, चहा घेऊन जाऊया. पूजा काय समजा आत्ता नाही झाली, एक तर कोणतरी करतं घरातलं, शेवटी म्हणजे करेलच. कदाचित घरातले नाही काय सवड नाही, समजा संध्याकाळी आल्यावर करू, देव काय कुठं जा. तिथं आपल्याला अंगठा उठवला पाहिजे, तिथं आपल्याला सही केली पाहिजे, काय असेल ते वेळेत गेलं पाहिजे, काय दुकान असेल ते उघडलं पाहिजे, गेलं नाही वेळेला तर ते गिराईक जाईल, ते पुन्हा येईल का नाही कोणा ठोक, जणू काही त्या गिरायकावर त्याचं आयुष्य चाललं आहे असं. म्हणजे मला वक्तशीरपणाचं जे मान्य आहे, पण तरीसुद्धा त्याचं एक इम्प्रेशन असतं, मग ते जाईल, मग त्याच्यात गिराईक जाईल, मग ते एक गेलं की मग पब्लिसिटी असते, तशी दुसरी पण पब्लिसिटी असते, तशी त्या अर्थाने ते लवकर उघडत नाही, आज होईल, मग त्यामुळे ते जातील. मग देवाचं काय, देव काय म्हणते, आपण नुसता नमस्कार करून निघालो तरी चाल, जे फुलं बदलली तरीसुद्धा देवाची पूजा होते पटकन एका मिनिटात. म्हणजे मी काय मार्ग सांगत नाही यातले, म्हणजे तुम्ही म्हणाले हे मार्ग सांगते काय यातलं. नमस्कार केला तरी पुरतो, देवाला काय नमस्कार केला तरी पुरतो, पूजा केल्यासारखंच आहे की. आणि तिथं गेल्यानंतर बसलं आणि समजा कोणी गिराईक नसलं किंवा काय, समजा म्हणजे नोकरीत असो काय धंद्यात असो गिराईक नसलं, तिथे बसून जरी मानसपूजा केली तरी चालतेच, आपल्याला सगळं माहितीच आहे. त्यामुळे अशा तऱ्हेनं ते देवाची अवस्था आहे, त्यामुळे हे हवंच आहे. त्यातलं तिकडचं मात्र ते हवं आहे, ते कसं आहे की याच्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी हा. तर यांचं तसं नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ते सगळं मान आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, काय धन आहे, संपत्ती पुढे उल्लेख सगळे केलेलेच, तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या नसल्या तरी चालतील, पण पांडुरंग राहो ती. आणि त्याला त्याच्यासाठी कोणती तयारी ठेवली आहे त्याचा एक अनुभव आहे. म्हणजे झालं मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, राहो चित्ती. आग लागो तया सुखा, आग लागो तया सुखा, आग लागो तया सुखा, आग लागो तया सुखा. जेणे हरी न ये मुखा, जेणे हरी न ये मुखा. आग लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आग लागो तया सुखा. जेणे हरी न ये मुखा, 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 हरी न ये मुखा. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. आग लागो तया सुखा, आग लागो तया सुखा, आग लागो तया सुखा. जेणे हरी न ये मुखा, जेणे हरी न ये मुखा, जेणे हरी न ये मुखा,
जेणे हरी नये मुखा, जेणे हरी नये मुखा, मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. आता त्यांचं म्हणण्याचे या अर्थाने सात्विक किंवा साधनेतलं धाडस केवढं आहे याची आपण कल्पना करू शकतो. म्हणून एक जरा वेगळा म्हणून बोलतो माझ अभंग त्यांचा हा घेतलेला आहे. कारण निर्धाराला सुद्धा धार काय असते ती यात कळते. साध्या भाषेत सांगितलं म्हणजे एरवीचे निर्धार आपण आहे ना, तरावे बुडावे तुझे वचने असं पाहिलेलं आहे. तर ठीक आहे, तरावे बुडावे याच्यामध्ये फारसं काय वाटत नाही, वास्तविक बुडावे आहे त्याच्यात. पण आपल्याला खात्री काही बुडून देत नाहीत. त्यामुळं तरावे बुडावे म्हणायला सोपं वाटतं. तो वास्तविक कितीतरी टोकाचा अभंग आहे. तरावे बुडावे, अहो दुसऱ्या क्षणी जीव जाणार आहे की माणसाचा, पण ती पण तयारी आहे. तरावे बुडावे तुझे आवाचन आहे, तुझे सांगशील ते करण्यात मी बुडावलं तरी जाणार. आता बुडणार म्हणजे सरळ सरळ बुडणार. तर हे जीवाची भीती आहे. तर तिथे म्हणताना ते सोपं वाटतं, कारण त्यातले वापरलेले शब्द आहेत ते मळ आहेत तसे त्या अर्थाने. पण ते काय वापरू शकतात ते हे असे आहेत. आगी लागवतोया सुखा, जेणे हरी नये मुखा. आज आपण पाहिलं असेल तर अनुकूलता असली तर ती चाड येते. एखाद्या माणसाला शारीरिक अनुकूलता आहे, ती कल्पना करू. शारीरिक अनुकूलता सुदृढ आहे, काय अडचण नाही कसली, काय नाही, ठणाठण किती 10 मैल म्हटलं तरी चालण्याची तयारी आहे. चालत नाही कोणी अलीकडे सोडून द्या, म्हणजे नाईलाज झाला म्हणजे मग चालतात, प्रिस्क्रिप्शन दिली म्हणजे. तर ते जे असतं ते वेगळं. पण सुदृढ आहे तर तू परवा नाही करत बाकीच्या काहीची, कारण तो सुदृढ आहे. अन्न करण्याचा प्रश्न नाही, खाण्या पाण्याचा प्रश्न नाही, काही द्या, किती द्या, कधी द्या, पसतं सगळं. खरंच म्हणजे असं ज्यांचं आहे की नाही, त्याला कशाला देवाची, पांडुरंगाची, विठ्ठलाची आठवण करतो तो की नाही. ज्या वेळेला हे सगळं काहीतरी थकलेलं असतं, कुठेतरी मोडलेलं असतं, तोडलेलं असतं, त्यावेळेला पांडुरंगा हां तेव्हा आहे. अनुकूलता असली तर ही शारीरिक अनुकूलता असली तर मनुष्याला आठवण पण होत नाही परमेश्वराची. त्याची शारीरिक अनुकूलता मग जाते कुठे? ती सगळ्या इतर सुखात जाते, ती मिळवण्यात जाते, त्या प्रतिष्ठेत जाते, त्या फिरण्यात जाते, ते जे काय असेल त्याचं त्याच्यात जाते. त्यामुळे शरीरच असं नाही, सगळ्याच प्रकारच्या. तर ती हिंडण्यात जाईल, कशातही जाईल. तर ही जी शरीराची अनुकूलता आहे, ती अनुकूलता आहे म्हटलं की ती माणसाला इकडे आड आली. मग हे जे सुख आहे तेच आता मला सांगा की शरीर अनुकूल आहे ही केवढी तरी सुखाची गोष्ट आहे. शरीरात एवढीच प्रतिकूलता किंवा काही निर्माण झालं तर आपल्याला किती त्रास होतो आपल्याला माहिती आहे. पण हे जर अनुकूल आहे तर मग आता खरं सांगायचं तर भक्तीलाही अनुकूलच आहे ते. पण तसं होत नाही. हे जे म्हटलं आहे की आगी लागो तया सुखा का, तर हे जे अनुकूलता आहे ही मला नसली तरी चालेल, मला प्रतिकूलता असू दे. कारण का ती अनुकूलता असली की मला जेणे हरी नये मुखा, मला भगवंताची आठवणसुद्धा होत नाही, सकाळपासून होणारच नाही. कारण मी माझ्या विश्वामध्ये आहे आणि सगळं अनुकूल आहे, त्यामुळे मला अडचण नाही म्हटलं की माणसाला भगवंताची आठवण नाही. आपल्याला प्रापंचिकांना अडचणीला आठवण हा आपला भगवंताचा नियम आहे. काय करणार, अडचणीला अडचण नसली की आठवण नाही होत भगवंताची. तेव्हा त्या अर्थाने एक अगदी मूलतः जी अनुकूलता आहे ती शारीरिक आहे. शारीरिक अनुकूलता नसली की माणसाला कुठेतरी का होईना, आतून का होईना, पण तो म्हणतो. कारण त्याला माहिती आहे. अलीकडे आता बघितलं आपण आजारांना फारसे फारशी नाही, औषधं खूपच आहेत, फक्त लागू पडणारी औषधं खूप कमी झालीत आता. औषधं खूप असतात पण ती लागू पडत नाही. म्हणजे मनुष्य घेतो आहे पण आजारी आहे, औषधीही आहेत, दोन्ही असतात एकाच वेळेला. आजार आणि औषध दोन्ही असा कार्यक्रम चालू असतो. त्यामुळं त्या मार्गाने दूर होत नाही. मग दूर होत नाही तर आता काय करायचं, मग दूर होत नाही त्यावेळेला मग भगवंत आठवतो. म्हणून मला आग लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा. तर तो जर मला त्यामुळे अंतरणार असेल तर ते, आता हे शरीराचं बोललो, तर शरीराची प्रतिकूलता असली तरी चालेल, पण मला भगवंताची आठवण राहू दे. कारण प्रतिकूलता असल्यामुळे ती जर राहत असेल आणि अनुकूलता असल्यामुळे जात असेल, हेच सगळ्या बाबतीत आहे. जे शरीर आहेच मनुष्य म्हटलं म्हणजे जसं आता पैसा आहेच, ते तुम्ही बघितलं असेल, ज्याच्याकडे आहेच. आता नाहीच ते खर्च करतात त्यांच्याविषयी मला काय म्हणायचं नाही, तो अविवेकाचा भाग झाला. पण ज्यांना आहे, भरपूर आहे, काय अडचण नाही, तर बाजारात गेले की नाही असा महिना जात नाही की ज्यात नवी वस्तू आली नाही. विचार करून बघा की ज्यांना अनुकूलता आहे, ह्याच्या अनुकूलता म्हणून आगी लागो त्या सुखा म्हणले. पैशाचं सुख आहे, पैसा आहे, भरपूर आहे, अडचण नाही, काय नाही,
तर गेले की काहीतरी घेऊन घेऊन म्हणजे वस्तू घेऊन आल्याशिवाय राहत नाही. तर काय करायचं, तर ते तिथे बाहेर गेले की काहीतरी त्यांना दिसतं. आता जगात तर काय सारखं काहीतरी नवीन रोज ते आणत राहणार आणि आपल्याला ते असं वाटणार, आपल्याला ते काय आहे बघूया वाटणार म्हणून घेऊन येणार. माणसाचा महिना अगदी ज्यांची श्रीमंती आहे आणि अशा तऱ्हेनं शरीराची प्रकृतीची अनुकूलता आहे आणि फिरणं आहे, त्यांचा आठवडा जात नाही की काही वस्तू आणली नाही. ते काही घेऊन येतील. एखादा शोपीस असेल, एखादा काय घरातली वस्तू असेल, काय भांडाकुंडा असेल, काय नवीन निघालं असेल काहीतरी, तर काय जे निघालं असेल ते नवीन दिसलं की घेऊन आले. का तर पैशाची अनुकूलता आहे म्हणून. ज्याला महिन्याची गाठ घालायची पंचायत आहे तो 10 वेळा बाहेर जाऊन आला तर काही घेऊन येणार नाही. घरी आल्यावर पाणी पिईल, घरातनं पाणी पिऊन चहा घेऊन बाहेर जाईल आणि आल्यानंतर पाणी पिलं आणि चहा पिलं. बाहेर चहासुद्धा परवडणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण ज्यांना अनुकूलता आहे त्यांच्या नाही लक्षात येत असेल, पण ज्यांना प्रतिकूलता आहे त्यांच्याकडे बघून लक्षात घेतलं तरी चालेल की प्रतिकूलता आहे. हा चहा इथे घेतला तर मला 25 रुपये जाणार असतील आणि 20 रुपये जाणार असतील, त्यात माझा घरात 2 रुपयात 3 रुपयात चहा होईल. हे मनात विचार कुठेतरी येतो, कारण प्रतिकूलता आहे. तर इथे अनुकूलता असली म्हणजे करा खर्च, काय होते तर कशाला करा खर्च. आज असं कितीतरी ठिकाणी आहे ना, काहीतरी त्याचं दुसरं काहीतरी. इथं हरी म्हणजे भगवंत म्हटले किंवा पांडुरंग म्हटले, तू म्हणजे काय अगदी तिथे पंढरपूरला उभा राहिला आहे तो आहे का? हा सगळा पांडुरंगच आहे ना. मग माझी सेवा किंवा भक्ती म्हणजे माझ्याकडे जे जादा झाले ना ते त्यांना देणं ही माझी भक्ती आहे, ही सेवा आहे. म्हणजे सेवा म्हणजे काय आहे, शेवटी पुढे आहे सेवेचा उल्लेख म्हणून सेवा आहे ती. तर त्याच्यासाठी मला ते नाही का वापरता येणार, पण त्यावेळेला तेही आठवत नाही, तर त्यांच्यातला पांडुरंगही आठवत नाही, त्यांची गरिबी आठवत नाही. त्यावेळेला माझा व्यवहार मला आठवतो, कारण मला अनुकूलता आहे आणि त्या व्यवहारात आणखीन अनुकूलता कशी होईल. म्हणजे जे मला आश्चर्य वाटतं की हे आता पैशाचा विषय निघाला म्हणून बघा, आपण 9वा अध्याय वाचला, चांगला पाठसुद्धा असेल काहींचं, समूहहीसुद्धा पाठ असेल. 1 रुपया व्याजासाठी आहे ना त्यावेळेला. आज काय चित्र आहे मला सांगा. 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4 झाली, 5 झाले. आता उद्या असं 6वं 7वं 8वं 9वं प्रकरण आलं तरी काय वाटतच नाही. ते म्हणतात 18% घेईन, मी 20% देतो, 25% देतात. जो 25% देतो म्हणतो तो काही 35 मिळवल्याशिवाय राहणार आहे का? त्याचा मार्ग काही सरळ असणार आहे का ह्याच्यातला? पण माणसाला वाटतं की त्याच्यापेक्षा तिथे ठेवू. इथं आता सरकारी बँक आहे किंवा सरकारी या संस्था आहेत, किती देतील? 6 देतील, 7 देतील, 8 देतील. पण ती अनुकूलता आहे, ती आणखीन अनुकूलता असावी असं वाटतं. आता इथं अनुकूलता काय कमी आहे तसा विचार केला तर मिळते ना. काय ते 7-8% काय असेल ते 10% काय ते देता येत ना, पण त्याच्यावर संतुष्टता नाही वाटत. असं वाटतं की त्याचं 20 मिळत असेल तर तिकडं जाऊ, 15 मिळतं तिकडं जाऊ, 22 मिळत असेल तिकडं जाऊ, आणि मग शेवटी कुठेतरी आज जाऊ. दुसरं काय असणार आहे. काय मिळालं याच्यातनं, पण माणसाला ते वाटतं आणि वाटलं की तो मार्गाने जातो आणि मग फसून बसतो. तो स्वतः फसलेला आहेच आहे, जो करणार आहे तोही फसलेला आहे, हे सगळं आपल्याला दिसते. आणि मग देव आठवतो. मग असा जर देव अशा मार्गाने आठवणार असेल तर त्यापेक्षा मला प्रतिकूलतेत ठेवा. आग लागो त्या सुखा, का म्हणले असतील, आगी लागो आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, तया सुखा जेणे हरी न ये मुखा, जेणे हरी न ये मुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, जेणे हरी न ये मुखा, जेणे हरी न ये मुखा, जेणे हरी न ये मुखा, जेणे हरी न ये मुखा. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, जेणे हरी न ये मुखा, 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 जेणे हरी न ये मुखा. मद होत का विपत्ती, मद होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. पैशाची एक अनुकूलता आली. मला आश्चर्य वाटतं की 700-800 वर्ष झाली ही त्यांनी त्यावेळेची सामान्य म्हणून सांगितलेली गोष्ट आहे.
म्हणजे ती किती हजारो वर्ष त्याच्या मागे असेल अशी एक साधारण कल्पना करून बघितली तरीसुद्धा आगीत उडी टाकतात असं त्यांनी वर्णन केलं की 1 रुपया, आता त्या काळच्या भाषेत 1 रुपया म्हणले काय ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांचा 1 टक्का म्हणले, 1 रुपया म्हणले. 1 रुपयासाठी मनुष्य आगीत उडी टाकायला तयार होतो. तर हे नाहीतरी दुसरं काय करतो मला सांगा, 700 वर्ष गेली तरी पुन्हा आगीतच उडी टाकतो. मग पोळल्यावर मग गप्प बसतो, कारण काय सगळं सरळच असते असं नाही, त्यामुळे तक्रार पण करत नाही. निम्मा करतो निम्मा करीत नाही, कारण निम्मं तसं असतं निम्मा असं असतं, मग काय बोलत नाही. तर हे काय झालं, तर हे तिथपासून तसंच आहे, हा मनाचा विषय आहे. मन जसं होतं म्हणून कृष्णमूर्ती ते म्हणाले मन हजारो वर्षापूर्वीचं मन तसंच आहे, तसंच आज हजारो वर्षांनी मन तेच आहे. त्याचे जे प्रश्न आहेत, त्याचे जे लोभ आहेत, त्याचे जे संचय आहेत ते तसेच आहेत, तसेच ते आजही आहेत. आणि आजही आपल्याला जे 7व्या 9व्या अध्यायात जावं, शेवटच्या ओव्या वाचाव्या आणि आजची परिस्थिती बघावी आणि वर्तमानपत्र उघडावं, आपल्याला सगळ्याचं चित्र पुन्हा तेच दिसेल. त्यात तितके लक्षावधी, आता त्यावेळेला कदाचित शेकडो लोक असतील, आज लक्षावधी लोक असतील. त्यावेळेचा विषय कदाचित हा 1000-500 रुपयाचा असेल, कारण त्या काळातल्या रुपयाचं मूल्य वेगळं होतं. आज तो कोट्यवधी रुपयाचा आहे. मूळ प्रश्न तोच आहे. तर त्या अर्थाने ही अनुकूलता आड येते. मला ती अनुकूलता नसली तरी चालेल. आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा, कारण त्यामध्ये मग भगवंत नाहीच. तिथे जिथे अनुकूलता आहे, तुम्ही बघा शारीरिकदृष्ट्या मनुष्याला अनुकूलता आहे, फार तर 5% 10% सुद्धा माणसं भेटणं अवघड आहे की त्यांना शारीरिक अनुकूलता आहे आणि त्यांनी ती भगवंताच्या कामी वापरली किंवा त्यांच्या अनुसंधानात कधी खंड पडला नाही. असं नाही, गरिबाच्या अनुसंधानात एक वेळ खंड नाही पडत, कारण त्याला आधार नाही आहे. निदान मी म्हणतो एवढं तरी त्यातलं मानायला हरकत नाही की त्याला आधार नाही म्हणून तो त्याचा आधार घेतो, प्रार्थना करतो, दिवस चांगला जाऊ दे म्हणतो, त्यात काय त्याचे बागायचे ते भागू दे म्हणतो, एवढं तो प्रार्थना करून निघतो, तेवढी तरी मग आता ते सुख नसलं तरी चालेल म्हणून आगीला होतं या सुखा म्हणले. तर या अर्थाने मुख्यतः ज्या गोष्टी आहेत त्यातले शरीर आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे, ते सगळं असू दे. पण मला एक कल्पना, आपण ही आहे अशी चालवून बघा. समजा प्रतिष्ठा आहे, 4 लोकांनी बोलावलं, मानलं, समजा काय ते असेल, ते काय संस्था असेल, नेता अध्यक्ष आणि काय सत्कार असू दे, 4 लोकांनी मानलं, तर मला सांगा ती प्रतिष्ठा आहे, तो मान आहे. मग 4 लोकांनी बोलावलं किंवा 4 ठिकाणी बोलावलं म्हणून जावं लागलं, पण त्यात भगवंत अंतरला की. आज मला जर त्यासाठी जावं लागणार असेल तर त्याबरोबर जसं पैशामुळे मला भगवंत अंतरला, पैशामुळे माझं नाम मला अंतरलं, तो दिवस अंतरला, तसा तरीचा तो यासाठी अंतरला. म्हणजे शेवटी काय होतं, तर शेवटी ह्यातली कुठलीही गोष्ट जी अनुकूलता म्हणून आहे, म्हणून ती जी सुख म्हणून ज्याला आज नाव दिलेली आहेत, ही खरं सांगायचं तर बरोबर त्यांनी काय सांगायचं ते बरोबर, आडनावाची सुखे मामांच्या ज्यात येऊन निघले, ही आडनावाची सुख आहेत म्हणले, तर ते खरं आहे. तर त्याचं आडनाव सुखाचं आहे, सुख आहे आडनाव, नाव नव्हे ते खरं, नाव ते दुःखच आहे. तर त्यामुळे त्या अर्थाने ते आडनावाचं सुख आहे. तसं हे शरीराचं आहे अनुकूलतेचं, पैशाच्या अनुकूलतेचं आहे, प्रतिष्ठेचं आहे, मानाचं आहे. आता हरी नये मुखा नाहीच येणार ना. त्याला समजा तर रोज कार्यक्रम लागला आहे मागे, प्रतिष्ठित आहे, पैसेवान आहे किंवा काय मानमान्यता असलेला मनुष्य आहे, तर त्याला रोज काहीतरी कार्यक्रम लागला आहे. आता मग हरी नये मुखा तो नाहीच येणार. तर ह्याचा अर्थ मान पैसा प्रतिष्ठा नसावी असा आहे का, शरीर अनुकूल नसावी असं आहे का? त्यामुळं माझ्या नामात नेमात आड येत असेल तर ते नसावं. ते असून जर माझा नेम टिकत असेल आणि ते असेल तर ते असू द्या, कारण त्याच्यातही काही प्रारब्ध असेल, काही कष्टाचा भाग असेल, काही मिळालेला असेल, असू दे. पण ते आड येत असलं तर नको. ते नको केव्हा म्हणालेत की जेव्हा जेणे हारी नये मुखा, तो ज्या वेळेला येणार नाही, माझ्या नामात किंवा नेमात ठरलेल्या वेळेत काय 3 तास जप आहे, 6 तास जप आहे, त्यात जर ते येणार असेल तर ती प्रतिष्ठेला आग लागू म्हणले. त्या पैशाला नको, ते ह्या भाषेत बोलले, ते आपल्याला समोर असावं म्हणून, म्हणजे तितकं स्पष्ट असल्याशिवाय हे कळायलाही सोपं होत नाही म्हणून आहे मुद्दाम हा भाग आहे. तर हरी नये मुखा, वेळ नाही म्हणतो ती ह्यातल्या सगळ्या अनुकूलता आहे म्हणून वेळ नाही. यातली प्रतिकूलता असू दे माणसाला, समजा बाहेर जाता येत नाही आहे माणसाला, काय माणसाला गुडघे दुखत आहे, काय पाय दुखत आहे, काय वयाने असेल नाही तर कशाने असेल, आजारपणामुळे असेल, पण ते दुखते म्हणले मनुष्य घरात बसलेला आहे. आता घरात बसल्यानंतर त्याच्यावर आपोआपच काहीतरी त्याच्याकडून होण्याची शक्यता आहे. काय दडपण ऐकेल, भजन ऐकेल, प्रवचन ऐकेल, काहीतरी करेल, कारण त्याला ती प्रतिकूलता आहे. ते प्रतिकूलतेमुळे ते झाले. अनुकूलता असते तर तो काही घरात थांबला नसता, तो बाहेर पडला. तेच म्हटलं मी की आता उदाहरणार्थ वाहन आहे, वाहन म्हटलं की एक मालिक गेला माणूस बाहेर, आहेत गाड्या म्हटलं की गेले फिरायला. आपण म्हणत तर 5 डे वीक म्हणजे आम्हाला केवढं संकट झाले ते. आता बघितलं असेल तुम्ही 2 दिवस फोटो, रस्त्यातनं जायला वाट नाही, गाडीला गाडी लागून आहे. मी मागेच आपला विषय झाला आहे कधीच, ज्या वेळेला कधी 6-8 महिन्यापूर्वी ही पॉलिसी डिक्लेअर झाली गेल्या वर्षी,
ती डिक्लेअर झाली त्याच वेळेचं हे विषय आहे, आपला विषय त्यावेळेला झालेला आहे प्रवचनामध्ये, की हे सोपं नाही आहे, हे संकट आहे. ह्यामध्ये पेट्रोल वगैरे वाचणारे किंवा ते सगळं काय जे सांगितलेलं असतं त्याच्या चांगल्या बाजू ते त्याच्यातलं काही नाही आहे ह्याच्यात. कारण लोक ऑफिसला जाण्याचं वाचेल हो, पण ते त्याच्या दुप्पट लांब जाणार आहेत त्या दिवस मिळाले म्हणून. मग ह्याचं काय करणार? तर ह्याचं काय ते करण्यासाठी मग ह्या रांगा लागल्या, मग पास होत नाही, मग पुण्याला जायला 5 तास लागले, मग इथून कोल्हापूरला जायला 3 तास. आता लागणारच, कारण मोकळाच झाला मनुष्य, हाताशी अनुकूलता आहे. तर मग आग लागोता या सुखा म्हणली ती, बरोबर आहे, लक्षात येतं. अनुकूलता आहे म्हणून मनुष्य, गाडी आहेत म्हणून मनुष्य बाहेर पडलेले. गाडी नाही आहे त्याला एस टीनं जायचं आहे. साधी कल्पना करा, एक स्वतःची गाडी आहे, एक एस टी आहे. तर ज्याला एस टीनं जायचं आहे तो 2 वेळा विचार करणार. स्वतःच्या गाडीनं जायचं तो म्हणणार चाल, निघायचं चाललं, कारण का त्याच्या हातातच येते जाणं. आणि किती लांब जाणं हातात आहे, 4 व्हीलर असलं तर त्याला काय अडचण आहे, जाणार. म्हणजे हे असा सुद्धा त्याच्यात सूक्ष्म फरक आहे. त्याची 2 व्हीलर आहे समजा, एक विचार करू क्षणभर, तर दुचाकी आहे. तर दुचाकीवरनं जायचं आहे, तर जायचंच का, नाही गेलं संध्याकाळी जाऊया का, उद्या नाही का चालणार, तर तिथे थोडेसे कष्ट आहेत. नाही म्हटलं तरी याच्यापेक्षा त्याच्यात कष्ट जास्त आहेत. इथे ते सुखासीन काम आहे. आणि आता काय सुखासीनतेची माणसाची परिसीमा आहे. तुम्ही कराल तेवढं, तुम्हाला किती 20 लाखाचं, 40 लाखाचं, 70 लाखाचं, 1 कोटीचं, आता जप्त केलेले किती कोटीचे आहेत ते मला माहीत नाही, पण तरीसुद्धा अशा तऱ्हेच्या सुद्धा सगळ्या गरीब धरा होणार. हे सगळं म्हणजे काय आहे शेवटी, तर ते जे काय आहे ते सगळं इतक्या लाखात कोटीचं आहे की तिथे म्हणजे अनुकूलतच आहे सगळी, की मनुष्य लगेच बाहेर पडला, चला चला, काय गरज आहे का माझी. आता समजा माझा आज 7 नामदिवस आहे, मी सोडून मी जावं का, मला समजा 4 तास 6 तासाचा जप आहे, सोडून मी जावं का, कारण मला त्यावेळेला कोण सांभाळणार. त्या गाड्या ज्या आधांतरी आता काल अडकल्या आहेत त्याच्यावर राहिल्या होत्या आधांतरीच्या कुंपणावर, मग ते जे कुंपणावर राहिले त्यावेळेला त्याला वाचवणार कोण, आणि वाचवणार नाहीच कोणी, शेवटी गेलेले गेलेच शेवटी. म्हणजे ही सगळी ह्या सगळ्या गोष्टी आग लागवत त्या सुखा, मी म्हणतो ते व्यसनाने होऊन गेले असेल, काय असेल ते त्यांचं त्यांच्याजवळ, त्यांच्याबद्दल आपल्याला सहानुभूती आहे ती गेल्याबद्दलची, पण का गेले याच्याबद्दल नाही आहे. ती कशामुळं झालं, त्याने तरी का तसं केलं, त्याला सुखच वाटलं ना त्याच्यात. हे सगळे पैसा प्रतिष्ठा हे सगळं आपल्याला शरीर अमुक तमुक हे सगळं आपल्या व्यवहारातलं म्हणून आपल्याला वाटतं. पण ज्यांना हे वाटलं नाही आणि ज्यांनी काही केले असतील तर ते कशासाठी गेले, तर ते तेवढं झालं तेवढं सुद्धा पुरलं नाही, त्याच्या सुखाचं पुरलं नाही, त्याला अजून सुखाची अपेक्षा आहे म्हणून गेला, आणि गेलाय तो गेलाच. मग लागोता या सुखा म्हणलेलं बरं, की हातात पैसा नसता ते सुचलं नसतं. माणसाला ज्याला खाण्याचं बिल द्यायला त्याच्याकडे पैसा नाही आहे तो हे उद्योगात नाही पडणार. तर म्हणून माझं वागलं खूप झालं, महिन्याला व्यवस्थित कोणाचं कर्ज नाही, वेच नाही. आणि त्याच माणसाला काळजी असते बघा, कर्जवेच असू नये, आपल्या ज्या आपले काय अंथरूण बघून पाय पसरायचे हे सगळं त्याला कळतं आणि त्याच्याकडनं होतं, सर्वसाधारणपणे होतं. तर ह्यासाठी जे आहे, आता पूर्वीच्या गावी तालुक्याला आपल्याला माहिती असेल, तालुक्याच्या गावी जाणं हा एक विषय असायचा पूर्वी. तालुक्याच्या गावी जायचं आहे तर माणूस जरूर पडली, कसली तारीख असते, तसलं तरी एखादं काम असतं, गोष्टी गावातून जवळपास कुठे मिळत नाहीत, अशा वेळेला तालुक्याला चालत जायचं असायचं. आत्ताचं मी आपल्याला दुचाकीचं सांगत होतो की नाही, ही दुचाकी आहे, फक्त ती पॉवर्ड नाही आहे, सायकल आहे. आता मला सांगा किती लोक बाहेर पडणार आहेत, लगेच खाली आलेलं दिसेल. मग ते आता त्यांना तर वेळ आहे, मग आता बसेस जपाला तासभर, कारण सायकलवरनं जायचं आहे. तर सायकलवरनं राजवाड्यावर जाण्यापेक्षा 2 दिवसाची एकदम बाजी आणली चालेल, 3 दिवसाची मग चालते सगळं, कारण सायकलवरनं आणायची, गाडीवरनं आणायची, बस चला. पण इकडे त्याचं नुकसान झालं ना, हरी नये मुखा ते जे म्हटले, ते हरी नये मुखा त्यासाठी आहे. तर असं आहे, पूर्वीच्या सांगत होतो ते तालुक्याच्या गावाला जायचं. तालुक्याच्या गावाला माणसांना चालत जावं लागत होतं, बरोबर भाकरी बांधून घ्यायची, ती सुद्धा पंचायत याच्यात ठेवली म्हणजे टिकती, आपल्याला माहिती असेल. तर पंचायत याच्यात भाकरी बांधून घ्यायची आणि जायचं, कारण तिथे सुद्धा अशा तऱ्हेच्या मोठ्या सोयी नाहीत, आणि ज्या होत्या त्या परवडण्यासारख्या नाहीत आपल्याला. तर अशा वेळेला तालुक्याच्या गावाला जायचं म्हणजे महिन्यातून, 6 महिन्यातून, वर्षातून सुद्धा एखादी खेप पाहिजे की तालुक्याच्या गावाला जायचं आहे, तर मनुष्य चालत जाणार. आता चालत जाणार आहे म्हटल्यानंतर आपोआप त्याच्यावरती बंधन आहे, तो नको म्हणतो. मग आता त्याचा जो उरलेला वेळ आहे, एक वेळ शेतीच्या कामात जाईल, एक वेळ त्याच्या घरकामात जाईल, एक वेळ त्याला ही आवड असेल तर तो आता ही याच्या कित्येक ठिकाणी असं आहे की आज खेडोपाडी खरोखर खूप भजन टिकून आहे. आज खेडोपाडी रात्रीचं सगळं आवरलं 9-10 वाजले की नाही, खूप गावामध्ये आणि छोट्या प्रमाणात असेल पण ते कल्चर आहे. आज ती 5-10 मंडळी एकत्र येतात, भजनाला बसतात आणि छान आनंदात झोपी जातात, चित्त हलकं होतं. भजन हे माणसाचा संबंध दिवसाचा क्षीण घालवण्याचं एक अत्यंत उत्तम आणि सोपं बिनखर्चिक साधन आहे.
अक्षरशः, की सगळं झालं 10 वाजता आवरतात, काय त्यांची 9:30 10 आहे. आणि कित्येक वस्तीवर हे आपण पाहिलं असेल, मी पाहिलं आहे, तर ते देवमंडळी एक कोणतरी एक पेटीवाला असतो, एक दोघं तिघं जण टाळ्या तर काय चांग घेतात, म्हणतात भजन शांतपणे, एक अर्धा पाऊण तास भजन म्हणतात, शांतपणे घरी जातात, झोपतात. सकाळी उठून श्रमाला, कष्टाला, कामाला, व्यापाराला, कशाला असतील त्याला परत फ्रेश. आता ह्यानं हीच झालं का हीच झालं, तेव्हा हे त्यांच्या लक्षात आलेले त्यांनी त्यांचं आपल्याला सांगितलं की जेणे हरी नये मुका. यासाठी हे जे म्हणून म्हटलं ना, अनुकूलता असली की नवीन वस्तू आली नाही, असा आठवडा जात नाही, असा महिना जात नाही, आपण विचार करून बघितलं तर लक्षात येईल. आता ती गरजेची असेल तर ती येणार, त्याबद्दल मला काहीच म्हणायचं आहे. गरजेबद्दल म्हणायचं नाही, ह्यातल्या कुठल्या पैशाबद्दल म्हणायचं नाही, शरीर संपत्तीबद्दल म्हणायचं नाही, ह्याबद्दल काय म्हणायचं नाही. पण हे ज्या वेळेला मला भगवंताचा विसर पाडायला कारणीभूत होत असेल, त्याला वेळ देता येत नसेल त्याच्यामुळं, तर मला ते त्यांनी सांगितलं आहे तसं आहे. ते आगी लागो तया, आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, जेणे हरी न ये मुखा, 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 जेणे हरी. मज होत कावी पत्ती, मज होत कावी पत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. जळो धन तेस मूळ, जळो धन तेस मूळ, जळो धन तेस मूळ. संपत्ती उत्तम कुळ, संपत्ती उत्तम कुळ, जळो धन तेस मूळ, जळो धन तेस मूळ. संपत्ती उत्तम कुळ, संपत्ती उत्तम कुळ, संपत्ती उत्तम कुळ, संपत्ती उत्तम कुळ. मज होत कावी पत्ती, मज होत कावी पत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. हे जे स्वामींच्या याच्यात आलं की कुळाभिमाने पडिलो प्रवाही, त्या अर्थाने प्रवाहात पडण्यासारखं कुळाचा अभिमान बाळगू नये. कुळ असणार, कुठेतरी मनुष्य जन्माला आला आहे तर त्याचं कुळ आहे बरोबर, पण त्याच्या वागण्यावर पुढचं सुख अवलंबून आहे, भक्तीवर पुढचं सुख अवलंबून आहे. भक्तीच्या अभ्यासाला ते जर उपयोगी पडत असेल तर त्याचा उपयोग आहे, नसेल तर काही. म्हणून हे आत्ता जे सांगितलं हे यांनी तर स्वच्छच म्हटलेलं आहे की धन आणि संपत्ती उत्तम कुळं, जळो समूळ ते, रोज ते समूळ. आणि खरं आहे ते की मूळ एवढंसं जर राहिलं ना, ते आता आपण आता वेगवेगळ्या ह्याच्याशी व्यवहारांशी निगडीत आहात असते प्रत्येकाला कल्पना, तर मध्ये आता तो रुपयाच्या खालचा व्यवहार बाहेर फारसा काय होत नाही, पैशात आहे खरं आपलं बेसिक युनिट आहे, पण आज सुद्धा वरती ते 10 रुपये 63 पैसे काय जे असेल ते, तर ते त्याच्यावर 10 रुपये 64 पैसे 65 पैसे व्याज लागतच राहतं. बघितलं असेल तर हे जे बारीक सारीक गोष्टी आहेत, तर अलीकडे ह्याच्यावरचे पैशातले व्याज म्हणजे पूर्वी ते इग्नोर करायचे होते, कारण हाती करायचं असायचं काम. मग त्यामुळे अशा तऱ्हेचं समजा जर काय एक 10 पैशाच्या आतला आहे पूर्वीच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये 50 पैसे, नंतर पैसे 1 रुपयातला, 1 रुपयाच्या आतला असेल तर सोडून द्या, तेही म्हणत नव्हते हेही म्हणत नव्हते, असं व्यवहार तसं नाही. त्याच्यातलं तेवढं राहिलं असलं, मला हे कशावरून आठवलं, काही असे अशा तऱ्हेचे खाती असतात, काही व्यवहार नाही, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 3 वर्षांनी बघायला गेलं ना तर ते 3 वर्षाच्या त्याच्यात व्याजाच्या एंट्री तुम्हाला मिळतात. किती व्याज असेल तर 50 पैसे 75 पैसे 67 पैसे, जळो ते समूळ. अकाउंट पूर्ण बंद झालं असेल तर 1 पैसासुद्धा व्याज देणार नाही म्हणे. समूळ आहे हे कशासाठी, तर समूळ आहे म्हणजे जोपर्यंत तिथे काहीतरी मूळ धरलेलं आहे, कशाने असू दे, ते धनाने मूळ धरलेलं असू दे, संपत्तीने असू दे, ती संपत्ती स्थावर असेल, जंगम असेल, काय असेल ते असेल, तर उत्तम कुळ हे वाटतं आपल्याला. आता हे जे संपत्ती म्हणले, मला सांगा एक स्थावर, त्याच्यावर एखाद्याचं नाव लागले म्हणलं की नाव लागलंच, म्हणजे ब्रह्मलेखावर असं ते पुस्तकात ते म्हणतात ना, ते खरोखरच तो ब्रह्मलेखच आहे. तिथे जो काही लिहिला जातात आणि जे लिहितात ना, तो खरोखर ब्रह्मलेख. काय त्याच्यावरचं नाव कुठं जाणार नाही, तुम्ही काय ह्याच्यात जावा, कुठं जावा, लढा, काय ओरडा, काय करायचं ते करा, पण ते तिथे एकदा लागलं म्हणजे लागलं. त्यामुळं हे समूळ जाऊ दे म्हणले, काही नको असं ज्यांचं आहे
त्यांचं सगळंच भगवंताचं त्यांचं आहे. ज्या वेळेला जे रामतीर्थ म्हणाले की माझा लोटा जेव्हा मी सरोवराच्या काठी सरोवरात ओतून टाकला तेव्हापासून मला अख्खं सरोवराचं पाणी माझं झालं. मी माझा लोटा सांभाळत होतो तोपर्यंत तो सांभाळणंच भाग होतं आणि पुरवणंही भाग होतं. मी देऊन टाकला. माझा सरोवराजवळ पोचल्यावर मी लोटा देऊन टाकला. तो सरोवरात ओतल्याबरोबर सरोवराचं सगळं पाणी माझं झालं. हा जो विषय आहे याच्यात म्हणजे अशा मार्गाने काही सगळे जमीन आपली होणार नाही तर आपलं कोणाच्या तरी डोक्यात काहीतरी आयडिया असली तर तसं काय आयडिया वगैरे नाही. हा सरळ सट व्यवस्थित समजून घेण्याचा विषय आहे की त्या अर्थाने त्या माणसाला कुठं नडणार नाही. हा मूळ मुद्दा आहे. त्याचं नाव पाहिजे ह्या पाहिजे कशासाठी पाहिजे तर ते माझं हक्काचं आहे. आता कुठला हक्काचं आहे आपल्याला उभं राहता आलं त्याच्यावर तरी खूप झालं जाऊन. तर ही परिस्थिती असती शारीरिक आणि ह्याची बाकीची तर ते पण ते वाटतं की ते माझं हक्काचं आहे. हक्काचं म्हणून जे काय असतं हक्काची घरं नाही का लोक ते हे माझं हक्काचं घर कुठल्या हक्काचं घर आणि काय म्हणजे म्हणायचं आपलं ते त्यांनाही वाटतं त्यांनाही वाटतं प्रत्यक्षात काय नसतं खरं हक्काचं एकाचंच आहे. राम केव्हा असतो ते जे रामकृष्ण म्हणाले त्याच्या आठवणीसारखी मधनं लोक म्हणले खुंट्या ठोकतात जमिनीवर. आकाशातून रामदेव बघतो खुंट्या ठोकतात ते दोऱ्या लावतात. हे इकडचं माझं तिकडचं तुझं हे तिकडचं हे इकडचं असं ज्यावेळेला करतात तेव्हा देव हसतो म्हणले. केव्हा हसतो तो म्हणले कुठं काय तेव्हा हा ठीक आहे व्यवहार आहे मला मान्य आहे पण तरीसुद्धा व्यवहारामध्ये मूळ खरं कोणाचं हे त्याला भान आहे. मग ते भान येण्यासाठी काय होणार भगवंताची आठवणच करत राहावी लागणार. ते समोर गेल्याशिवाय त्याचा अभिमान जात नाही. त्याचं एवढंसं जरी शिल्लक आहे तरी तेवढ्यावर सुद्धा काहीतरी करीन म्हणतो. मी माणसं बघितली की ज्यांच्याकडे थोडासा पैसा आहे सगळा कोर्टात गेला आतापर्यंत पण जेवढा आहे तेवढ्यावर सुद्धा मी लढल्याशिवाय राहणार नाही. लढ बाबा जेवढा उरलेला आहे तेवढा ज्याचा आहे त्यांना मिळू दे. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. त्याला वाटेकरी असतात ना न्यायाधीश वकील साहेब कोण जे वाटेकरी असतात त्या सगळ्यांनी ते घेतात आणि शेवटी आपण आपलं भिक्षा मागायची वेळ येते. ठाला 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 तर किंवा हे श्रीमंतांचा विषय आपण शाराक्यांच्या सुरुवातीलाच बोलले तर त्यांना एकदा विचारलं होतं श्रीमंत मनुष्य. तर त्या काळात कसं व्हायचं माणसं म्हणजे आजही परदेशात जाऊन येतात पण ती काय मुंबईला जाऊन आल्यासारखी येतात त्याचं काय विशेष राहिलं नाही. पण ती त्या काळात जायची म्हणजे ह्याला जायची एवढे परदेशातून आले श्रीमंती आहे पैसा आहे त्या चलनातला आहे त्यामुळे इथं त्याची खूप किंमत आहे सगळं आहे. त्या त्यांना भेटायला आले होते. तर त्यावेळेला त्यांना भेटल्यावर त्यांनी विचारलं की माझा परमार्थ केव्हा होईल म्हणजे आता एवढं माझ्याकडे सगळं आहे संपत्ती अलोट आहे काय प्रश्न नाही नड नाही कसली काय नाही तर माझा परमार्थ केव्हा होईल. त्या म्हणल्या हे सगळं तुमचं आहे ते सगळं होईल जे काय चाललं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा होईल पण परमार्थ काही या जन्मीसुद्धा होणार नाही म्हटलं. जी माणसं त्यातली आहेत त्यांना व्यवस्थित त्याचं आकलन असतं. ते म्हणले या जन्मी होणारच नाही. ते म्हणले असं का होणार नाही म्हणजे माझ्याकडे एवढ्या सगळ्या अनुकूलता आहेत सगळे त्या अनुकूलता आहेत म्हणूनच तुम्हाला भगवंत प्राप्तीची इच्छाच नाही आहे तर तुमचा परमार्थ होईलच कसा. ह्या सगळ्यात भगवंत प्राप्तीची इच्छा कुठे आहे. ह्या सगळ्या प्राप्तीची इच्छा होती ते झालं सगळं. आता त्याच ते तुम्हाला भगवंताच्या प्राप्तीची इच्छाच करू देत नाही आहे तर तुमची इच्छाच जर मुळात नाही तर हे होणारच नाही. म्हणजे ती जी तळमळ आहे किंवा तीव्रता आहे ती नसल्यामुळे तसं होतं. आता एका बाजूला हे असं आहे अनुकूलतेचं आणि दुसऱ्या बाजूला मग ज्यांचं आपण बघतो त्यांचं काय बरे देवा बाईला कर्कशा. आता ह्याच्याशी कसं जमवायचं तर ही जी प्रतिकूलता आहे ती त्यांनी सुचलेली आहे. बरे झाले देवा बाईला कर्कशा बरी हे दुर्दशा जनामध्ये. हे नाही चालायचं आपल्याला मला मान्य अवघड आहे पण अवघड असलं तरी त्याच गाथेत आहे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच गाथेत ते आहे त्याच अनुभवात त्याच जीवनात हे आहेत. आणि बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा केली. दुष्काळ पडला तर आपल्याला प्राणकंठाची येतं आपल्याला माहिती आहे काय होतं सगळ्या बाजारावर सगळ्यावर परिणाम होतो माणसांच्या वैयक्तिक जीवनावर सुद्धा परिणाम होतो. पण इकडे ते म्हणतात बरी या दुष्काळी पीडा केली. दुष्काळानं पीडा झाली बरोबर आहे त्यानं त्रास झाला आहे बरोबर आहे पण बरं झालं त्यामुळे आता मला तुझ्याशिवाय काय राहिलंच नाही. आता तुझ्याशिवाय म्हणजे त्याच्याशिवाय ज्याला काय राहिलं नाही तो त्याचाच अर्थ आहे. म्हणून शेवट त्यांनी म्हटलं की मला माझ्या सेवेत ठेवा आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे आपल्याला थोडक्यात बघत जायला लागणार म्हणून. आता हे जे तुकोबा म्हणाले ह्यांना म्हणतात म्हणजे की म्हणजे काही वेळा हे लिहिले पण त्यांना व्यवहार येत नव्हता
ते लोकांची ते नाही कसं आहे घेतले ते लोकांना ही वाटून टाकले. दुष्काळ झाल्याबरोबर जमिनी लिहून घेतलेल्या त्या कोणाच्या त्या काळात ती पद्धत होती. तर त्यानुसार त्याला काय उधारी द्यायची ते द्यायची अशा तऱ्हेची खूप खतं त्यांच्याकडे होती. खरेदी खतं होती होती दस्तक हे करून ठेवलेले होते त्या काळातले स्टॅम्प करून ठेवले होते. ते म्हणले नको तुला याच्यात काही हे झेपणार नाही आहे तुझ्याकडनं ते देणं होणार नाही. मलाही मान्य आहे तोही कळवळायचा आणि ते देऊन टाकायचे त्याला असं सगळं देऊन टाकलं. आणि हे सगळं देऊन टाकण्यात शेवटी दुकानात काय राहिलं नाही हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा त्यांना मध्ये काहीतरी ते आलं होतं ना त्याच्याबद्दल ते माहिती अलीकडे फार शालेय पुस्तकात फार सुंदर माहिती सुरुवातीला असते. कुलकर्णी DV वगैरे म्हणजे असं असेल ज्ञानेश्वर माऊली बरं का म्हणजे तर हे तुकाराम बोलोबा मेले त्यांचे किराणाचे दुकान होते ते फारसे चालत नव्हते. आज काय कुठं आपण कुठं काय माहिती लिहावी काय नाही. तर त्यांचं म्हणणं असं की त्यांना त्याच्याबद्दल त्यामुळे असं म्हणतात. पण तुकोबांना व्यवहार त्यांना आपल्याला काय व्यवहार करतो आहे आम्ही कळतो आहे काय ते माहीतच आहे आपल्याला. त्यात माहीर आहे मला तेही मान्य. पण ह्याचा अर्थ तुकोबांना तो येत नव्हता असं समजायचं काही कारण नाही. वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा. आता त्याला काय व्यवहाराचा आहे याला वेदाचा अर्थ ठेवू काय आम्ही विष्णुदास हे जे काय आहे हे जे काय आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया हे सांगण्याची धमक असणं म्हणजे काय गोष्ट आहे. वेदांचा जो अर्थ आम्हासीचा ठावा एवढी पंडित बसली तिथं शंकराचार्यांचा विषय आहे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण तरीसुद्धा परत एकदा आठवण झाली त्याची त्यावेळेला म्हणून सांग ते स्वामींना विचारायला गेले होते की शंकराचार्य पदावर बसायला कोण आता या क्षणी पुढच्या ह्याच्यासाठी लायक आहे म्हणून त्यासाठी शोध घेऊन स्वामींच्याकडे गेले होते. स्वामींनी सीताराम महाराज बसले होते बंधू ते ब्रह्मचारी तेही तसे हे सगळे ते सगळे सद्गुरू यावे आपण भजन म्हणतोच. तर ते सीताराम महाराज ते बंधू त्यामुळे ते बाजूला बसले होते. तर ह्यांना विचारल्यावर ह्याने त्यांना म्हणून हात जोडले त्यांना विचारा म्हटले बंधूंना विचारा म्हटले नाहीतर शंकराचार्य पद पद डिक्लेअर झालं तर माणसं अर्ज करावं काय बाप आहे बघा हिथं पद म्हणतायत ते तुम्ही घ्या हात जोडून की ह्या पदावर तुम्ही बसा तिथं हाती तिथं हे ते वैभव अमकं तमकं सगळं. ते म्हणले आपल्याला त्यात आपल्या देवांनी परवानगी नाही आम्ही आहोत देव आहोत आम्ही आनंदात आहोत हे स्वामींनी सांगितलं स्वतः. आणि सीताराम महाराजांकडे बोट केलं ते म्हणले ते बघा येत असलं का तेही त्या योग्यतेचे होते ते काही कमी नव्हते तयारीला ह्याला त्याला अभ्यासाला सगळ्याला वेदांताला सगळ्याला तयार होते. त्यांच्याकडे गेले ते म्हणले त्यांना विचारून बघा त्यांना विचारलं नमस्कार केला की असं स्वामी पण म्हणताय तुम्ही बघा तुम्ही म्हणजे पुन्हा थोडंसं वजन टाकायचं व्यवहारिक माणसं ते तर ते त्याप्रमाणे ते काय करणार त्यांनी तुम्हाला सांगितले त्यांनी काही सांगितलेलं नाही म्हणले तसं त्यांनी मला आज्ञा केली असती. आणि दुसरी गोष्ट ही की मला शंकराचार्य होऊन म्हणजे त्या अर्थाने त्यांचे शब्द आहेत म्हणून तसेच उच्चारायचे. तर मला शंकराचार्य होऊन पिंजऱ्यातला पोपट व्हायचं नाही म्हणले. काय बोलले असेल माणसं तडक होती माणसं जे होतं ते सरळ सरळ सांगणार जळो धन ते समूळ जळो धन ते समूळ जळो धन ते समूळ संपत्ती उत्तम कुळ संपत्ती उत्तम कुळ जळो धन ते समूळ जळो धन ते समूळ संपत्ती उत्तम कुळ संपत्ती उत्तम कुळ संपत्ती उत्तम कुळ संपत्ती उत्तम कुळ मद होत कावी पत्ती मद होत कावी पत्ती पांडुरंग राव चित्ती पांडुरंग राव चित्ती पांडुरंग राव चित्ती तुका म्हणे देई देवा काय मागितलं शेवट तुका म्हणे देई देवा तुका म्हणे देई देवा जेणे घडे तुझी सेवा तुका म्हणे देई देवा तुका म्हणे देई देवा हो तुका म्हणे देई देवा जेणे घडे तुझी सेवा 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 तुझी सेवा मद होत कावी पत्ती मद होत कावी पत्ती
पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. जळवते समूळ तुका म्हणे देई देवा, जणे घडे तुझी सेवा. या अर्थाने सेवेचा आता फक्त शेवट अर्थ बघायचा, थांबायचं. आपल्याला उशीर होतोय, पण बीजेचा दिवस आहे, स्मरण करू वर्षातनं. तर सेवा किती, तो मगाशी जो शारकांचा मुद्दा निघाला होता त्यांना सुद्धा हा प्रश्न तेव्हा विचारला. सेवा म्हणले किती करावी लागते असं त्यांना विचारत होतं, की शारका महाराज म्हणत त्यानंतर शारका सेवा केव्हा किती करावी लागते. देव तुमची सेवा करतो, तुम्ही काय सेवा करता म्हणले. खरं मुळातच आधी तिथे गावात देवच तुमची सेवा करतोय. आणि खरं सांगायचं तर शरीरापासून श्वासापासून कोण आमची सेवा करतो, आम्ही थोडीच आमची सेवा करतो. हे जे मिळालं आहे ती देवानेच आमची सेवा केली. आता म्हटलं फक्त एवढंच करायचं आहे की देव तो आपली सेवा करतोच आहे, तर हे लक्षात ठेवावं. आता नाथाच्या घरी प्रत्यक्ष श्रीखंडाने सेवाच केली ना शेवटी. देव सेवा प्रत्यक्ष येऊन सुद्धा करतोय, ठीक आहे पुराणातलं असेल, पण आज माझ्या अनुभवाचं काय, आज देवच माझी सेवा करतोय. तेव्हा मी इतकी सेवा करावी की काही उरू नये. त्यांनी जे दिलेलं आहे त्याचं देणं काही उरू नये, ती सेवा. आता ते आपल्यामध्ये आलं गेलं, त्याच्या देण्यातलं काही उरू नये. एखादं आपण म्हणत नाही का, त्यांचं मी काही देणं शिल्लक आहे, ठीक आहे छान. म्हणजे हे जसं आहे तसं त्याने इतकी जी माझी सेवा केली त्यातली माझ्याकडून काही सेवा उरू नये इतपत करावं. म्हणजे कसं करावं हा एक मुद्दा निघाला होता. त्याचं एक उत्तर छान आहे, त्यांचं म्हणणं सुंदर आहे. ते ह्यांचंच आहे. भाऊसाहेब महाराजांनी स्वतः म्हणले, एकदा त्यांना विचारलं होतं, ते म्हणले काय आहे की तोलून घेतलेलं आहे, त्यामुळे तोलून देणं भाग आहे. त्यांचा म्हणण्याचा मतीचा अर्थ इतका सुंदर आहे की तोलून घ्यावं तोलून द्यावं. म्हणजे काय, ते म्हणले श्वास पहिला घेतला तर शेवट प्रत्येक श्वास देतोय, दुसरा श्वास तो देतोय, परत आपण श्वास देतोय, तेव्हा प्रत्येक वेळेला नाम घ्यावं, प्रत्येक वेळेला नामच द्यायचं आहे. तर हे त्याचं स्मरण देत घेत असावं. आणि शेवटचा श्वास देणार तिथंही देणं घेणं संपणार, तो नामात जावा म्हणले. ठाला 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 ठाला. ते कळत नव्हतं असं नाही, तो कोणाला हे कळते. म्हणून तर ते हे जे सांगितलं मगाशी की वेदांचा जो अर्थ आम्हाच ठेवा किंवा आम्ही विष्णुदास. तर आणि दुसरं हे म्हणजे की बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया, हे त्यांनी प्रत्यक्ष जे करून दाखवलेलं आहे त्याचे आपल्याला या निमित्ताने निदान स्मरण व्हावं यासाठी हे केलं. काय असतं सेवेच्या बाबतीत मी एक म्हणजे आपल्याला विचारार्थ म्हणून ठेवतो. आपल्याला पटतं त्यात ते स्वीकारा, नसेल तर सोडून द्या. तर किंवा आणखीन काही सुचत असेल तर त्यात घाला. सेवा केव्हा होते असा मी खूप वेळा विचार करत होतो. सेवा मी मध्ये आपला इथे आता काही वेळेला हे छोटे वर्ग चालू आहेत किंवा आपण संवाद करत असतो, बसत असतो, त्यावेळेस सेवेचा विषय झाला होता. मी नेहमी सांगितलं की जी सेवा कराल ती नेहमी डिस्काउंट होत असते. कारण करण्याचं साधनच मुळात माझं नाही, इथपासून सुरुवात आहे. मी मस्त खड्डा खणला, अगदी बरोबर आहे. किंवा काय समजा माती उचलून इकडे ठेवले, दगड उचलून तिकडे ठेवले, हात चालले, डोकं चाललं, सांगितलेलं ऐकलेलं कळलं, काय करायचं होतं ते केलं, ते सगळं या शरीराने केलं, ते ज्यांनी दिले त्यांनी त्याचं आहे. ते खरं सांगायचं तिथेच डिस्काउंटला सुरुवात होते. मग ह्याच्यासाठी सेवेसाठी काय आणखीन असू शकेल मुद्दे, मी आपल्यासमोर एक 4 मुद्दे ठेवतो. की सेवेत इच्छा नसावी, त्या अर्थाने अडकलेला नसावा सेवेमध्ये, हे इच्छा नसण्याचं. दुसरं, सेवेमध्ये निवड नसावी. मी अमुक सेवा करणार आणि अमुक सेवा करणार नाही, त्यात निवड आहे माणसाच्या. अनेक वेळेला तुम्ही खूप ठिकाणी हे पाहिलं असेल की हे मी करीन, हे मी करणार नाही. येत नाही याचा प्रश्न नाही आहे, त्याची निवड आहे. तेव्हा चॉईसलेस पाहिजे ती. तर सेवा जर असेल तर खरी तर चॉईसलेस हवी. तर त्या अर्थाने आता एखादी गोष्ट एखाद्याला करता येणार नाही हे ठीक आहे, सेवेचा प्रकार आहे आणि तो त्याला जमण्यासारखा नाही आहे, तर ते ठीक आहे. पण त्याची उरलेलं जे जमण्यासारखं आहे त्यात मी हे करणार आहे, हे करणार नाही, ही निवड नसलेली सेवा खरी. तर कशाची सेवा खरी, तर निवड नसलेली सेवा खरी. दुसरं म्हणजे ज्या सेवेमध्ये पैशाचा संबंध आहे, काही घेणं आहे त्याच्यात, तर ती सेवा खरी नाही. तेव्हा ती पूर्ण निस्वार्थी आहे, त्यामध्ये घेतलेलं काही नाही, तर ती सेवा झाली. तर घेतलं की सेवेला उणेपणा आला, ते जे सांगितलं डिस्काउंट होतं. तर तसे त्याचे कोणते घटक असतील, तर त्याच्यात पैशाचा संबंध नाही. जे आता तेच मूल्य बाजारात गेलं तर कदाचित त्याला दिवसाला काय 500 रुपये 1000 रुपये मिळेल, किंवा एखाद्या सेवेला कदाचित काय आता अलीकडे कशाला किती मूल्य आले, लाख रुपये मूल्य असेल तुमच्या सेवेला, तर ते लाख रुपये मूल्य असेल, सर्व्हिस टॅक्स वगैरे बसेल, तर ते काय असेल ते. पण ते हे असल्या ही सेवेचं काय त्याच्यावर काही नाही, अपेक्षित काही नाही. अपेक्षित काय, काहीही अपेक्षित नाही. तर त्या अर्थाने ज्या सेवेत पैशाची अपेक्षेचा विषय नाही किंवा पैशाचा संबंधच नाही, तर त्या अर्थाने निस्वार्थी सेवा असेल ती सेवा. आणि काय असू शकेल, तर सेवेत हक्काचा विषय नाही, तर ती सेवा होईल.
सारांशाने सांगायचं म्हणून सांगतो, फक्त आपल्या सहज लक्षात येण्यासारखं आहे की या सेवेतसुद्धा, सेवेत काही पहिल्यांदा ती सेवा असते, नंतर त्याचा हक्क होतो. म्हणजे तो आरती ओवाळणारा तोच ओवाळणारा, असं काय हे काय कोणी का ओवाळे ना, शेवटी देवाला आरती ओवाळायची, देव आहे, आरती आहे, ओवाळणारा आहे. बरं इतके जण आहेत, कुणीतरी आरती ओवाळेल, पण तसं नाही, ते आरती ओवाळणं. मग ते आरती ओवाळणं आता ते आपल्याकडे असतात ना, ह्याचा मान त्याचा मान त्याचा, ते आपलं चालवायचं असतं, त्यांनाही नाईलाज असतं, सगळ्यांना जवळ बरोबर घ्यायचं असते, चालू आहे आपलं काय त्याबद्दल म्हणणं नाही. पण मूळ सेवेला होणेपणा कुठे येतो, कशाने येतो, तर सेवेत हक्काचं मूळ आहे. ते समूळ म्हणले ना, ते मला त्यावेळेला आठवतं की सेवेत हक्काचं मूळ आहे. ती एखाद्याने एखादी सेवा केली की नाही, की ती त्यानंच करायची असं त्यालाच वाटायला लागतं. वास्तविक जो ठरवतो त्याने ते सेवा ठरवावी, त्याने काय करावी ही. आता त्याच्या योग्य दुसरी सेवा असेल तर ती देईल, काय देईल ते देईल, नाहीतरी सेवा सांगा पुढे. तुकोबाने स्पष्ट म्हटलं की नाही, की नाहीतरी सेवा सांगा पुढे, काय असेल ती पुढची सेवा सांगा, ती करतो. तर ह्या अशा तऱ्हेचं त्यामध्ये हक्क नाही, हा सूक्ष्म असतो. आपण विचार केला तर आपल्या लक्षात येण्यासारखा आहे. आणि ज्या सेवेत शेवटी अहंकाराचा लेश असत नाही, ती सेवा काय माझ्या दृष्टीने काढलेले मुद्दे आपल्यासमोर ठेवले, आपण त्याचा विचार करावा, योग्य वाटलं तर घ्यावं, तर ती सेवा म्हणून होईल. तेव्हा तुकोबानं त्या अर्थाने हे जे म्हटलं आहे, तुका म्हणे देई देवा जेणे घडे तुझी सेवा, मला काय द्यायचं ते असं दे की जेणेकरून मला तुझी सेवा करता येईल. आता त्यांना सेवा करायची ती या अर्थाची आणि त्या दर्जाची आहे, तर त्या अर्थाने ती सेवा आपल्याकडून व्हावी. आणि ती कशी करता येईल याच्यासाठी आपापल्या प्रपंचाच्या किंवा कशा काय ठेवणी असतील व्यवहाराच्या, व्यवसायाच्या, तर त्यानुसार ते करता यावं. ते तुकोबांना कळत नव्हतं असं जे म्हटलं नाही ना, तर जगात पिशाच्या अंतरी शहाणा, असं त्यांचं वर्णन आहे. जगात पिशाच्या अंतरी शहाणा, हे जे काही व्यवहाराचं केलं त्यांनी, ठीक आहे, दुकानाचं काय दिवाळा हा अमकं झालं तमकं झालं, काय जे झाले, बरी आहे दुष्काळी पिढ्या केली वगैरे, हे जे काही सगळं म्हटले, याचा अर्थ त्यांना व्यवहार काय कळत नव्हता असं जे म्हणणं आहे, ते केवळ एवढंच आहे, अंतरी शहाणा. कारण ते खरे जे सदा ब्रह्मी जाणाने बघतो अशा स्थितीचे ते आहेत, हे ओळखून राहावं. एवढं जरी ओळखू शकलो तरी तुकोबांच्या परमार्थातले जे काय अभंग येतात त्याचा आपल्याला पुढे जायला नक्की उपयोग होईल. ज्या असेल त्या ठिकाणी त्याचा उपयोग त्याला होईल. काय आहे, सेवेचं सुद्धा आतून यायला लागतं, खरं सांगायचं तर. जे म्हणून मी म्हटलं इच्छा आहे, तर त्याच्यामध्ये ते आतून यावं लागतं. आतून आलेलं मनुष्य सेवा कुठली आणि कधी आणि अलॉट, ते काही सरकारी काम आहे की अमुक वाजता टेंडर काढली आणि त्याच्यासाठी सेवा आहे. समोर काय केरसुणी आहे, केर आहे, कचरा आहे, मी काढायचा आहे, तो नाही काढला तर त्रास होणार आहे, तर तो मी काढायला लागलो, तर ते माझं काम होतं का त्याचं काम होतं, तो विषयच नाही. सेवा अशी आतून जी येते ती सेवा खरी. तर त्या अर्थाने सेवेबद्दलची खरी भावना किंवा सेवेबद्दल खरी असावी, तेव्हा शेवट फक्त सांगतो आणि थांबतो. आपल्याला अरविंदाश्रमामध्ये माताजींचे म्हणण्याचा खूप प्रकारे वेगवेगळ्या वेळेला वचनातून त्यांच्या त्या ह्याच्यातून जीवनातून उपयोग झालेला आहे. तर त्या काय म्हणायच्या की ते एक प्रसंग काढला, म्हणजे त्यांच्याबरोबर तो आपल्याला माहिती आहे, चंपकलाल ते त्यांच्याबरोबर जे होते ते खरे सेवेला आलेले माणसं. म्हणजे ही जर तशी व्यवहारात असती ना, तर ती व्यवहारात खूप काही करून दाखवलं असतं त्यांनी. म्हणजे जे काय आपण म्हणतो ना, इंडस्ट्रियलेट झाले असते, आमके झाले असते, तमके झाले असते, त्यांना स्वतःला उत्तम सुतारकाम येत होतं, उत्तम चित्रकला येत होती. जर त्या काळात जर त्यांनी त्यात लक्ष घातलं असतं तर ते एक नंबरचं त्यांनी त्याच्यातलं काम केलं असतं आणि त्या नंबरचं त्यांनी पैसा काय, प्रतिष्ठा काय, मान काय काय मिळवायचं ते मिळवलं असतं. तर ते त्या माताजींच्या इथे ह्या सेवेला आले, तिथं राहिले. माताजी सहसा बाहेर येत नसते, त्या एक दिवशी बाहेर आले तर समोर एक विहीर, आपल्याला माहिती असते ती विहीर होती. त्या विहिरीकडे ते डोकावून त्यांनी पाहिलं, तर त्या उघडी विहीर होती हे केलेलं. तर त्या विहिरीत डोकावल्यावर त्या बाजूला चंपकला त्या माताजी आल्या, म्हटल्यानंतर ते पुढे आले, काय झालं काय. तर ते म्हणले ह्या विहिरीला आपल्याला एखादं झाकण बनवता येईल का, कारण हे तशा अर्थाने टेक्निकल माणूस, त्यामुळे त्यांच्या ते लक्षात आलं की ह्यांना हे जमू शकेल का. तर ते म्हणले तो आपल्याला याला झाकण बनवता येईल का, हे धोका राहणार नाही. त्या दृष्टीने म्हटले मी प्रयत्न करतो. जे त्याचं बरोबर आहे त्यांचं की बघावं लागेल, कारण कधी असं हे काम केलेलं आहे असं नाही, पण काम केलेलं आहे, तर मी हे करून बघतो. आणि मनापासून त्याने त्याचं झाकण तयार केलं. आता त्याच्यात मध्ये बारीकसा एक प्रश्न आहे की ती झाकण करायला लागल्यावर ठोकठोक सुरू झाल्याबरोबर जे ध्यानस्थ होते लोक बसायचे, ते माताजींच्याकडे तक्रार घेऊन गेले की आम्हाला ध्यानात अडथळा येतोय, ठोकठोक होते. ठोकठोक होते म्हणजे तुम्ही ध्यानस्थ नाहीच आहे, म्हणजे तुम्हाला ध्यानात अडथळा. ठाला कुठेही गेलं तरी ते तेच आहे, ठाला ते त्यांचं उत्तर झालं. मग ह्यानी जी सेवा केली ती केली, त्यानंतर ते झाकण झालं, ते त्यांना आवडलं. आता जे म्हणले मला असंच अपेक्षित होतं आणि यामुळं जे काही त्यांना साध्य करायचं होतं ते झालं. त्यावेळेला चंपकलाल त्यांच्या मित्रांच्याबरोबर बोलताना म्हणाले की म्हणजे मी ती चित्रकला आणि ते सुतारकाम जास्त शिकलो नाही, हे किती बरं झालं. त्यात तर मी कुठे गेलो असतो, कारण कॅपॅसिटी होतीच त्यांची.
तर मी कुठे गेलो असतो त्याच्यात, पण मला ही सेवा अंतरली असती, कारण मला ही भावनाच झाली नसती हे करावं आहे. मी तिथेच थांबलो आणि तेवढंच शिकलो, म्हणून माझ्याकडनं ही सेवा आज मला करायला मिळाली आणि अशीच मिळत राहते. त्यांना पूर्वीही मिळाली आणि नंतरही मिळाली. तर त्यांच्या आठवणीमध्ये आपल्याला हे कळतं की सेवेचे भाव कसा असतात. आतून सेवा करायची भावना एवढी आहे की शिक्षण ते घेतलं नाही ते बरं झालं. त्यामुळं मला इथे यायची संधी मिळाली आणि मी हे काम करू शकलो. नाही तर मी कुठे राहिलो असतो तिथून मी ऑर्डर सोडली असते, पाठवून दिलं असतं करायच्यात. आपल्याकडे नाही का देणगी देतो किंवा हे देतो पाठवून देतो, त्यातलं नाही. इथे स्वतः ठोक करून ते मी केलं, कारण मी याच पातळीवर राहिलो आणि ते पुढचं त्यातलं शिक्षण घेतलं नाही. माझी कुवत आणि त्याच्यातली आवड, क्षमता सगळं असून मी केलं नाही, त्यामुळे मला सेवा मिळाली. अशा अर्थाने सेवेकडे बघितलं तर मला वाटतं आपल्याला हे बरं पडेल. हे सगळीकडे सगळ्या बाबतीत करण्यासारखं आहे आणि मी जसं म्हटलं इच्छा तशी ती सगळ्या बाजूनी आहे, ती लागू असते माणसाला. आणि म्हणून तुकोबांनी त्यावेळेला सांगतानासुद्धा 2 गोष्टी सांगितल्या, त्या लक्षात ठेवायला हरकत नाही. की एक आपल्या सेवेतल्या हे बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल, आणि दुसरं म्हणजे आपल्याला ज्याविषयी नेहमी ज्या मायेनं माणसाला गुंतून ठेवलेलं आहे, आपल्याचा कळवळा आणि का बाळावरी नाही आहे, हे अगदी न विसरण्यासारखं वचन आहे. की आपल्या बाळाचा कळवळा असतो ते बरोबरच आहे, त्याची काळजी वाटते, जेवणाखाण्याची वाटते, शिक्षणाची वाटते, सगळ्याची वाटते, तब्येतीची वाटते, सगळं वाटतं, सगळं बरोबर आहे. तो आपल्याचा जो कळवळा तो आणि का बाळावरी नाही आहे असं जोपर्यंत होतं आहे तोपर्यंत अजून आपल्याला प्रवास करायचा आहे, साधनेमध्ये अजून प्रवास करायचा आहे. तोच कळवळा त्या बाळाचा असेल तर बरोबर चालेल सगळं. तर ह्या अर्थाने ते एक लक्षात ठेवावं या निमित्ताने, कारण हे कुठेतरी हे जे समूळ आहे ना, त्याच्यातली माया आहे ना, तिचं ते मूळ आहे. म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख केला, बाकी काही नाही. आणि एक अगदी सोपी गोष्ट आहे की मगाशी जसं सेवेचं म्हटलं, मगाशी जसं संपत्तीचं म्हटलं, शरीराचं म्हटलं, याचं म्हटलं, या सगळ्यात कुठेतरी काहीतरी जोपर्यंत काहीतरी करू शकेन असं वाटतं तोपर्यंत मनुष्य थांबत नाही. काहीतरी करू शकेन तर तो थांबत नाही. तर ते काहीतरी करू शकेन ते कसल्याही बाबतीत असू दे. उदाहरण म्हणून लक्षात घ्यायला हरकत नाही त्याने दिलेलं. त्यांचं म्हणणं असं की आपल्या डोळ्यामध्ये वास्तविक आता तसा विचार केला तर एखादा कण आहे, धुळीचा कण आहे किंवा कशाचा आपण भूस आहे, काय काय कण आहे असं कसलं, तर डोळ्याला तेवढा कणसुद्धा चालत नाही. तर तसं सेवेमध्ये कशामध्ये ते समूळच नसलं पाहिजे म्हणजे असंच नसलं पाहिजे. ते कसं नसलं पाहिजे तर डोळ्यात जसा कण न समाये तसं असलं पाहिजे. तर त्या अर्थाने माया म्हणून म्हणा, पैसा म्हणून म्हणा, शरीर संपत्ती म्हणून, कसला अहंकार म्हणून म्हणा, सेवा म्हणून, काय म्हणा, ते कितीसुद्धा हवं आहे. आता हे त्यांची झेप आहे की कितीसुद्धा त्यांना ते हवं आहे. आपल्यासमोर नेहमी हिमालयासारखी झेप असेल, आपल्याला किती जाता येईल तेवढं आपण जाऊ, जेवढं जाऊ तेवढं तर ध्येयाच्या जवळ जाऊ, एवढं नक्की. तर ते तेवढं घडावं. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. आग लागो तया सुखा, आग लागो तया सुखा, जेणे हरी न ये मुखा, जेणे हरी न ये मुखा, जेणे हरी न ये मुखा, जेणे हरी न ये मुखा. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. जळो धन ते समूळ, जळो धन ते समूळ, संपत्ती उत्तम कुळ, संपत्ती उत्तम कुळ, संपत्ती उत्तम कुळ, संपत्ती उत्तम कुळ. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग राहो चित्ती. तुका म्हणे देई देवा, तुका म्हणे देई देवा, हो तुका म्हणे देई देवा, जेणे घडे तुझी सेवा, जेणे घडे तुझी सेवा, जेणे घडे तुझी सेवा, जेणे घडे तुझी सेवा, जेणे घडे तुझी सेवा. मज होत का विपत्ती, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, पांडुरंग
पांडुरंगराव चित्ती. चार योग आले. पाचव्या योगाचा उल्लेख करतो. पाचवा योग एवढाच की आपल्याला सत्संगात राहायची बुद्धी झाली. ती तरी कुठे आपल्या हातात आहे. आपल्याला बुद्धी झाली तर आपण तुकोबांचं स्मरण करणार, हे काय असेल ते ऐकणार, विचार करणार, म्हणणार, सगळं करणार. त्यामुळे सद्बुद्धी काय योग आहे ते कळलं. पान 205 पद 322. वाळूया श्री तुकोबाना, वाळूया श्री तुकोबाना. जय जय तन मन पावना, जय जय तन मन पावना. देवभक्तांच्या जीवना, आम्हा भक्तांच्या जीवना. ओ वाळूया श्री तुकोबाना, ओ वाळूया श्री तुकोबाना. जगजनात राहुनी, जगजनात राहुनी. अवघे विपरीत साहुनी, अवघे विपरीत साहुनी. संसाराची मजुरी करुनी, संसाराची मजुरी करुनी. जोडियेले भक्ती धना, जोडियेले भक्ती धना. जोडियेले विठ्ठल धना, जोडियेले विठ्ठल धना. ओ वाळूया श्री तुकोबाना, ओ वाळूया श्री तुकोबाना. मदभ्रम केले दूर, केले दूर. भेद पाखंडा प्रहार, भेद पाखंडा प्रहार. कोठे व्हावे कृपण उदार, कोठे व्हावे कृपण उदार. हाती दिले मर्म ज्ञाना, हाती दिले मर्म ज्ञाना. हाती दिले ब्रह्मज्ञाना, हाती दिले ब्रह्मज्ञाना. ओ वाळूया श्री तुकोबाना, ओ वाळूया श्री तुकोबाना. साधकाची जपुनी दशा, साधकाची जपुनी दशा. कशी टाकावी ती आशा, कशी टाकावी ती आशा.
मान कैसा अवहेरावा, मान कैसा अवहेरावा, डोळा घातले अंजना, डोळा घातले अंजना, जगाला विले भजना, जगाला विले भजना. ओवाळूया श्री तुकोबारा, ओवाळूया श्री तुकोबारा, दावी येले स्वहित कशात, दावी येले स्वहित कशात, साधनांची काय मात, साधनांची काय मात, दिन गाथा हे अमृत, दिन गाथा हे अमृत, गाठी कैसे नर नारायणा, गाठी कैसे नर नारायणा, याच जन्मी नारायणा, याच जन्मी नारायणा. ओवाळूया श्री तुकोबारा, ओवाळूया श्री तुकोबारा, जय जय तन मन पावना, जय जय तन मन पावना, देव भक्तांच्या जीवना, आम्हा भक्तांच्या जीवना. ओवाळूया श्री तुकोबारा, ओवाळूया श्री तुकोबारा, ओवाळूया श्री तुकोबारा. ठर 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जानकी वन स्मरण जय जय राम.